नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस गळणे आणि टक्कलवरती असणारे नवीन उपचार. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये समाजामध्ये केवळ वार्धक्यावस्थेतच नव्हे तर तरुण मुलांमध्ये सुद्धा केस गळण्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं आणि खास करून टक्कल पडण्याचं प्रमाण जे पूर्वी मुलांमध्ये जास्त दिसायचं ते आता मुलींमध्ये सुद्धा आपल्याला दिसायला लागलंय. ह्याला अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत, पण अशा सर्व रुग्णांनी निराश होण्याची गरज नाही, कारण आता केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी, केस गळण्यावरती मात करण्यासाठी आणि टक्कलवरती मात करण्यासाठी नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि हे सर्व उपचार उपलब्ध करून देण्याचे श्रेय हे रिचफिल्ड संस्थेला जातं. आणि अर्थातच रिचफिल्ड संस्थेचे फाउंडर असणारे डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना जातं. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून डॉक्टर सोनल शहा, ज्या भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ आहेत, म्हणजे फर्स्ट फिमेल ट्रायकोलॉजिस्ट ऑफ इंडिया, यांना आपण खास आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. आज नवीन प्रकारचे उपचार रिचफिल्ड संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपल्याला अनेकविध प्रकारचे मान सन्मानही मिळाले, ज्यांच्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे चर्चा करूया. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आज हे नवीन प्रकारच्या उपचारामुळे पूर्वीच्या काळी केस गळणे थांबवता यायचं किंवा टक्कलवर उपचार उपलब्ध होते, पण खास केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी सुद्धा आता अॅनाग्रो, अॅनाकव्हर सारखे उपचार उपलब्ध झालेले आहेत. आपण त्याविषयी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जाणून घेऊ. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रिचफिल्ड संस्था संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा ब्रांचेस आहेत. या ठिकाणी जेव्हा रुग्ण येतात वेगवेगळ्या प्रकारचे केस विकार घेऊन येत असतील, अर्थातच कशा रीतीने एकंदरीतच त्यांचे उपचार होतात? महेश, केसांमध्ये वेगवेगळे प्रकारांचे रोग होत आहे आणि केसांच्या गळणं, केसांच्या विरळपणा होणं आणि टक्कलपणा पडणं हे आता जे टक्कलपणाचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते फॅशन, स्ट्रेस आणि पोल्युशन हे तिन्हीच्या केसांवरती असर जात आहे. आणि पहिला म्हणजे आम्ही बघायचं की 25 वर्ष आधी हे जे टक्कलपणा होता, अनुवंशिक टक्कलपणा पडणं, जे मेल हॉर्मोन कारणी होते, ते आधी जे वय होती ते 40 के 45 वयाला चालू व्हायचा. आता आम्ही बघतोय की ते तरुण वयामध्ये पण, आणि नाही फक्त मुलांमध्ये पण आता स्त्री 40 वयाला चालू व्हायचा. आता आम्ही बघतोय की ते तरुण वयामध्ये पण, आणि नाही फक्त मुलांमध्ये पण आता स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये पण हे दिसू येते. बरेचसे कारण आहे याचे आणि म्हणूनच आम्ही जेव्हा रुग्ण रिचफिल्डकडे येते ते हे ट्रेनिंग आहे. आमचे सर्व डॉक्टर होलिस्टिक अप्रोच आपण घेत आहे आणि त्यांची केस हिस्ट्री घेतली जाते. बरेचसे कारण आहे की केस गळण्याचे पण बरेचसे कारण आहे, जसं की टायफॉइड, मलेरिया, जॉन्डिस, डेंग्यू, थायरॉइड. आता हल्ली आम्ही बघतोय की थायरॉइडचे पेशंट, बरेचसे पेशंट केसांच्या विरळपणा, केस गळणं आणि टक्कलपणा हे त्यांच्यामध्ये दिसू येते. म्हणजे होलिस्टिक अप्रोच, त्यांची केस हिस्ट्री घेतली जाते आणि जे वेगवेगळे प्रकारचे रोग आहेत त्याचं निदान अचूक गरजाचे आहे. म्हणजे लेटेस्ट डायग्नोस्टिक प्रोसिजर, ट्रायको अनालिसिस, स्कॅल्प अनालिसिस, HTMA अँड हे DX जेनेटिक टेस्ट पण आता उपलब्ध आहे. ते होलिस्टिक अप्रोच करून नंतर ते कुठल्या स्टेजमध्ये आहे, स्टेज केस गळण्याचे पण 4 प्रकार आहे, म्हणजे ते कुठल्या प्रकारामध्ये आहे ते ठरवून, निदान ठरवून आपण ट्रीटमेंट पुढे घेत आहे. येस मॅडम, आज विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत रिचफिल्ड संस्थेमध्ये. आवर्जून उपचारांकडे जाण्याआधी मला रिचफिल्ड संस्थेला आणि डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना काही मिळालेले मान सन्मान जरूर लॅपटॉपवरती दाखवायला आवडेल. फाउंडर मेंबर्स आहेत, आपण बघूया लॅपटॉपवरती. डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी चित्रामध्ये. CMO एशिया अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. पहिल्यांदा त्यांना त्याच्या व्यतिरिक्त ट्रायकोलॉजीच्या क्षेत्रातलं द रोनाल्ड सॅलिंगर अवॉर्ड देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे आपण बघू शकता आता स्क्रीनवरती, रोनाल्ड सॅलिंगर अवॉर्ड. आणि ह्याच्या बरोबरीने इंडियाज मोस्ट ट्रस्टेड हेअर केअर ब्रँड म्हणूनही सन्मानित करण्यात आलेलं आहे. विविध प्रकारचे मान सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलेले, ज्याच्याकडे आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बघणार आहोत. मॅडम, नवीन नवीन जेव्हा उपचार येतात तेव्हा अर्थातच जी क्युरिओसिटी असते ती की लवकर कुठले उपचार मिळू शकतील. जसं 2 मिनिट्स नूडल आहे त्या पद्धतीचे, आणि हेअर फायबर ही नवीन कन्सेप्ट रिचफिल्डने आणली भारतात सर्वप्रथम. काय सांगता येईल या विषयी आम्हाला?
जे अनुवांशिक विरळपणा चालू होते ते डिफरंट स्टेजेसमध्ये पास होत आहे. ते पेशंटला रुग्णाला हे समजायचं आहे की डायग्नोसिस नंतर आपल्याला कळते हे कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि ह्याला आपण तुरंत म्हणजे एक आपण ट्रीटमेंट करून हे प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डरला आपण थांबवू शकता. तर ट्रायकोलॉजिकल सप्लिमेंट्स आणि एक ट्रायकोलॉजिकल प्रोडक्ट्स आपण त्यांना रेग्युलर यूज साठी देत आहे. त्याच्यामुळे हे विरळपणा जे पुढे जात आहे जे प्रोग्रेसिव्ह आहे त्याला आपण थांबवू शकता, स्लो डाऊन करू शकता आणि जे टक्कलपणा दिसू येते त्याच्यामध्ये आपण टेम्पररी किंवा परमनंट हे सोल्युशन त्यांना देऊ शकता की टक्कलपणा नाही दिसू येणार. तर हेअर फायबर एक मॅजिक नूडल्स आहे. आमचे पेशंट म्हणतात त्याला 2 मिनिट्स मॅजिक नूडल्स आणि हे एक मॅजिक फायबर आहे जे टक्कलपणा जिकडे दिसते त्याला आपण ते हेअर फायबर्सला स्प्रिंकलर करून ते हे जे प्रोटीन फायबर्स आहे स्पेशली स्कॅल्पसाठी बनवलेलं आहे आणि त्याला आपण स्प्रिंकल करून हे टक्कलपणाला घालवू शकते जे दिसून नाही येणार. म्हणजे प्रोफेशनल्स जे बायकांना किंवा फिमेल के मेल ज्यांना पण हे टक्कलपणा आहे आणि प्रोफेशनल आहे इमिजिएट क्विक फिक्स पाहिजे तर हे फायबर आपण स्प्रिंकल करून ते टक्कलपणाला आपण कॅमोफ्लाज टेम्पररी करू शकता. आपण या ठिकाणी बघत आहोत की कशा रीतीने टेम्पररी कॅमोफ्लाज हे पण टक्कलवरती तात्पुरती का होईना मात करू शकतो आणि अर्थातच पुढच्या बाद घेईपर्यंत हे केस मला वाटतं चांगल्या रीतीने राहतात. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे. मॅडम, हा झाला अर्थातच तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय, पण खास करून केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी आज अॅनाकव्हर सारखे उपचार भारतात आपण आणलेले आहेत. सर्वप्रथम मागच्या वर्षी अॅनाग्रो लॉन्च केलं होतं आपण, यावर्षी अॅनाकव्हर उपचार लॉन्च केले. काय सांगता येईल, कारण केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी कुठले उपचार नव्हते. केस गळणं थांबवता यायचं, टक्कलवरती आपल्याकडे सर्जिकल नॉन सर्जिकल आहे, पण हे नवीन उपचार आहेत. काय सांगता येईल? हे आता जे नवीन उपचार आलेले आहे महेश, ते हे टक्कलपणा जिकडे आपल्याकडे हे अनुवांशिक टक्कलपणा जे प्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे तिकडे एक डेड एंड होता, पण आता सध्या हे विरळतावरती मात करणं आपल्याला येऊ शकते. हे एनाग्रो जे प्लांट स्टेम सेल थेरपी आहे ते स्विस इटालियन थेरपी आहे आणि हे स्विस इटालियन थेरपीनी आपण हेअर फॉल, केस गळे, हेअर थिनिंग जे विरळपणा होते आणि टक्कलपणा जे आहे त्याच्यावरती आपण ते विरळपणाला ते केसांची डायमीटर आपण वाढवू शकते हे एनाग्रोनी. आणि एजिंग प्रोसेस जे चालू होते आपला 30 ते 35 वयाच्या नंतर जे एजिंग प्रोसेस चालू होते त्याला पण आपण रेग्युलरली रिजनरेटिव्ह प्रोसेस म्हणजे सेल्सच्या उत्पादन पुढे ढकलून ते एजिंग प्रोसेसला पण आपण स्लो डाऊन करू शकता. दिस इज अ लेटेस्ट थेरपी, स्विस इटालियन थेरपी, ज्याच्यामध्ये आपण प्लांट स्टेम सेल्स यूज करत आहे. एक उटव्हिलर नावाच्या ऍपलची स्पीशीज आहे जे स्वित्झर्लंडमध्ये ग्रो करते, त्याचे स्टेम सेल्स, आर्गन मोरक्कन ऑइल आपण ऐकलेला असेल महेश, ते मोरक्कन ट्रीचे स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट आपण यूज करता ह्याच्यामध्ये. आणि एक इटालियन मशीननी जे नॉन इन्व्हेसिव्ह आणि पेनलेस प्रोसिजर आहे त्यांना आपण साऊंड वेव्हनी हेच प्लांट स्टेम सेलला आपण त्वचाच्या खाली जे टक्कलपणा आहे आपला त्याच्या जे फॉलिकल आहे जे त्वचाच्या खाली असते तिकडेपर्यंत ते स्टेम सेलला पोहोचवते आणि तिकडे रिजनरेटिव्ह प्रोसेस आपल्याला भेटते. आणि हे रिजनरेशननी यू फाईट हेअर फॉल, यू फाईट थिनिंग अँड यू फाईट एजिंग ऑफ हेअर. सो हे विरळतावरती आपल्याला मात करताना डायमीटर जे केसांच्या वाढते आपल्याला तर पेशंटला व्हॉल्यूम ही भेटते आणि जे पेशंट प्रोग्रेसिव्ह थिनिंग मध्ये आहे ते जे सर्जिकल या नॉन सर्जिकल ऑप्शन मध्ये जायचं आहे त्याला आपण पाठीत ढकलू शकते. आणि तरुण वयामध्ये आणि जर ह्याच्या डायग्नोसिस आपण अर्ली डिटेक्शन, अर्ली डायग्नोसिस करते तर हे थिनिंगला आपण फाईट करू शकता. आणि हे एनाग्रो आहे जे फंटॅस्टिक रिझल्ट आहे आणि जे व्हॉल्यूम आपल्याला भेटते आणि हे जर प्रोग्रेसिव्ह पुढे गेला आणि जरा टक्कलपणा दिसते आपल्याला आणि त्याला आपल्याला कव्हर करायचे आहे, इमिजिएट कव्हर करायचे आहे, तो एना कव्हर हे एक इस्रायलियन टेक्निक आहे आणि त्याच्यामध्ये आपण नॅचरल पिगमेंट्स यूज करत आहे
आणि एक स्पेशल मशीननी आपण ते पिगमेंट्सला स्कॅल्पच्या सेकंड लेअरला इन्फ्यूज करताय आणि जे टक्कलपणा दिसते ते इमिजिएट 2 तासात आपण त्याला कव्हर करू शकता. आणि औषधाने जे हे हॉर्मोन केसांना अटॅक करते की केसांना डिस्ट्रॉय करते ते आपण औषधाने त्याला पुढे जायच्या वाचवू शकता. म्हणजे हे विरळतावरती आता मात करता आणि एक ब्रेक थ्रू आपल्याला भेटले आहे की नो-बडी वी कॅन फाईट बॉल्डनेस नाव. ओके, हा एक महत्वाचा भाग होता की आपण म्हणजे खरोखर म्हणूया की ह्याच्यावरती कुठले विना शस्त्रक्रिया उपचार आता करता येणं शक्य आहे. केसांच्या विरळतेवरती खास करून मुलींसाठी, स्त्रियांसाठी हे महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. आणि हे सर्व उपचार भारतात सर्वप्रथम आणलेले आहेत रिचफिल्ड संस्थेने आणि रिचफिल्ड संस्थेच्या शाखा आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघतात. पण जाता आता सर्वप्रथम पहिला ब्रेक घेण्याआधी जरूर मला लॅपटॉपवरती त्यांना मिळालेले मान सन्मान दाखवायला आवडेल. पहिला अवॉर्ड आहे सीएम एशिया अवॉर्ड. त्याच्याच बरोबरीने ट्रायकॉलॉजीच्या क्षेत्रातलं म्हणजे केस विकार तज्ञांच्या क्षेत्रातला सर्वोच्च अवॉर्ड द रोनाल्ड सालिंगर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. इंडियाज मोस्ट ट्रस्टेड हेअर केअर ब्रँड म्हणून रिचफिल्डला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ म्हणून डॉक्टर सोनल शाह यांना आणि त्यामुळे डॉक्टर अपूर्व शाह यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले केस विकार तज्ञ म्हणून डॉक्टर अपूर्व शाह आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ म्हणून डॉक्टर सोनल शाह यांचं. आणि आता नुकतंच मिळालेला अवॉर्ड आहे लीडिंग वुमन एंटरप्रेन्योर म्हणून ट्रायकॉलॉजी फील्डमध्ये हे डॉक्टर सोनल शाहना नुकतंच मिळालेलं अवॉर्ड आहे. आपण केसांच्या विरळतेवरती मात करण्याविषयी असणाऱ्या नवीन उपचारांची चर्चा चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व शांशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू होती ती केस गळणे आणि टक्कलवरती असणाऱ्या नवीन उपचारांविषयी आणि भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ डॉक्टर सोनल शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मगाशी डॉक्टर सोनल शाह यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की कशा रीतीने केसांच्या विरळतेचं किंवा केस गळण्याचं निदान होणं आवश्यक आहे आणि निदान केल्यानंतर अर्थातच रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्थितीनुसार, सामाजिक स्थितीनुसार त्यांना टेलर मेड ट्रीटमेंट दिली जाते रिचफिल्ड संस्थेमध्ये. रिचफिल्ड संस्थेच्या शाखा आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत, भारतात सर्वत्र उपलब्ध आहेत. आणि हे सर्व नवीन उपचार सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि यासाठी विविध प्रकारचे मानसन्मान डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना दिलेले आहेत. रिचफिल्ड संस्थेमध्ये व्हिजिट केलेल्या काही रुग्णांना आपण आता लॅपटॉपवरती बघणार आहोत की कशा रीतीने त्यांना या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि त्यांनी टक्कल आणि केसांच्या विरळतेवरती मात केलेली आहे. पहिले रुग्ण आपल्याला दिसत आहेत. सर्जिकल रिझल्ट या ठिकाणी आपण बघू शकता कशा रीतीने मिळालेले आहेत आणि टक्कलवरती मात केलेले हे आहेत नॉन सर्जिकल रिझल्ट. त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊन बघू शकता की बिफोर आणि आफ्टर म्हणजे कशा रीतीने टक्कलवरती हे सर्व तरुण तरुणी आणि सर्व रुग्ण हे मात करण्यात यशस्वी झाले आहेत. बिफोर आणि आफ्टर चित्र आपण बघू शकता डाव्या आणि उजव्या बाजूचं. हे आहेत नॉन सर्जिकल रिझल्ट. मगाशी आपण हेअर फायबरची एक एव्ही बघितली होती. टेम्पररी हेअर कॉम्फ्लासचे सुद्धा रिझल्ट आपण बघू शकता. या ठिकाणी विविध प्रकारचे रुग्ण, अॅनॅग्रोची चर्चा मगाशी आपण केली आणि त्या क्षेत्रातही आपण बघू शकता की कशा रीतीने टक्कल त्याचप्रमाणे केसांच्या विरळतेवरती अॅनॅग्रोमुळे मात करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. हे आपण बघितलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या रुग्णांना मॅडम आज रिचफिल्ड संस्थेमध्ये येऊन फायदा झालेला आहे. अॅनॅग्रो आणि अॅनॅकव्हर विषयी आपण आता सांगितलं. ह्याच्या पुढे जाऊन नॉन सर्जिकल आणि सर्जिकल ज्या पद्धतीचे उपचार आहेत त्यांच्याविषयी मार्गदर्शन आपण घेऊया. सर्वप्रथम नॉन सर्जिकल आणि सर्जिकल ह्याच्याविषयी काय सांगता येईल आम्हाला? नॉन सर्जिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट कुठे येत आहे महेश, की जिकडे विरळपणा पुढे गेलेला आहे. स्त्रियांमध्ये हे विरळपणा 3 स्टेजमध्येतून पास होत आहे आणि पुरुषांमध्ये हे 7 स्टेजमध्येतून पास होत आहे. तर कुठल्या स्टेजमध्ये हे आपण डायग्नोस्टिक प्रोसिजर कॅपिलोस्कोपीने आपल्याला कळते. एक एरियामध्ये केसांच्या काउंट काय आहे आणि त्याच्यानंतर आपण ठरवते आणि केसांचे मुळं कसं मरत चाललेले आहे ते आपल्याला कळते. आणि ते स्टेज जर पुढे गेला 5, 6 या 7 स्टेजमध्ये गेला तर आपल्याला नॉन सर्जिकल की सर्जिकल ऑप्शन आपण करू शकता, ट्रीटमेंट घेऊ शकता. म्हणजे रुग्ण आपल्याकडे रिचफिल्डमध्ये येते तेव्हा त्यांची आर्थिक, मानसिक परिस्थिती आणि त्यांची हेल्थ हिस्ट्री घेऊन त्यांना काय गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी काय बेस्ट आहे. एनाग्रो बेस्ट आहे, एनाकव्हर बेस्ट आहे, सर्जिकल बेस्ट आहे की
नॉन सर्जिकल बेस्ट आहे ते आपण ठरवताय आणि ते ट्रीटमेंट आपण करताय. हे आपल्याला दिसू येते की नॉन सर्जिकल ऑप्शन इकडे जे आहे केसांच्या विरळपणा म्हणजे हे ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे. जिकडे केस मेलेले आहे तिकडे आपण परत रिग्रो नाही करू शकते. पण महेश बरेचसे टक्कलपणे आहे जे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आहे आणि तिकडे आपण औषधांनी रिग्रोथ करू शकता. जसं की चाई आहे, जसं ट्रायकोटिलोमेने आहे, फंगल इन्फेक्शन आहे, तिकडे पण पॅचेस होऊन जाते आणि ते टक्कलपणाला पूर्ण किंवा काय वेळेला रुग्णाला पूर्ण शरीरामध्येतून ते केस निघून जात आहे आणि जे टक्कलपणा पडताय तिकडे आपण औषधांनी ट्रीटमेंटनी रिग्रोथ करू शकता. इकडे आपण बघताय की नॉन सर्जिकलमध्ये हे आनुवंशिक टक्कलपणामध्ये रिग्रोथ पॉसिबल नाही आहे आणि ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला केसांच्या व्हॉल्यूम पाहिजे तर तिकडे आपण हे नॉन सर्जिकल ऑप्शन जे डर्मा बेस लेटेस्ट डर्मा बेस आपण यूज करताय जे त्वचासारखाच दिसते आणि त्याच्यावरती एक केसांची रोपणी केली जाते आणि ते केसांना आपण काही प्रकारे स्टाईल करू शकता, वॉश करू शकता, स्विम करू शकता आणि आपल्याला जे पाहिजे ते व्हॉल्यूमही आपल्याला भेटू शकते. तर हे झालं नॉन सर्जिकल ऑप्शन, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट. हे आपण बघितलं की नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ही कशा रीतीने दिली जाऊ शकते आपण बघत आहोत स्क्रीनवरती. ह्याच अनुषंगाने सर्जिकल ही सुद्धा आता नवीन पद्धतीचं जे टेक्निक आलंय सर्जिकल एव्ही पण आपण बघूया आता या अनुषंगाने की ज्याच्यामध्ये एल्सबेरी क्लिनिक ज्यांनी पूर्वीच्या काळी मोठा काप घेऊन शस्त्रक्रिया करायला लागायची ज्याची आता गरज नाही उरली जे टेक्निक आलंय सर्जिकल एव्ही पण आपण बघूया आता या अनुषंगाने की ज्याच्यामध्ये एल्सबेरी क्लिनिक ज्यांनी पूर्वीच्या काळी मोठा काप घेऊन शस्त्रक्रिया करायला लागायची ज्याची आता गरज नाही उरलेली तर एक केस काढून आता त्याची रोपणी आपण टक्कल असणाऱ्या ठिकाणी करू शकतो. आपण या अनुषंगाने एव्ही बघूया. मॅडम काय सांगता येईल? हे हेअर फॉर मध्ये हेअर फॉर एव्हर हे रिचफील्डच्या एक सेक्टर आहे जिकडे आपण नॉन सर्जिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट करत आहे. इकडे आपण एल्सबेरी क्लिनिक लंडनची हे एक युरोपची इम्पॉर्टंट आणि महत्वाची आणि सर्वप्रथम संस्था आहे जिकडे लेटेस्ट हेअर ट्रान्सप्लांट ते करताय आणि ते आपण ट्रीटमेंट भारतात आणलेली आहे आणि सगळे रुग्णाला ते आर्थिक प्रमाणात पण ते आपण करू शकता. ते जे चार्जेस आहे ते एवढे एक्सपेन्सिव्ह नाही आहे कारण की आम्ही बघते की टक्कलपणा हे एक मेजर प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्याने जे पेशंटच्या रुग्णाचा कॉन्फिडन्स शॅटर होत आहे ते अगदी आणि ते पेशंट बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणजे सुसायडल टेंडन्सी पर्यंत जाऊ शकते. तर त्यांना कसं कॉन्फिडन्स द्यावा तर हे जे टेक्निक आहे पहिला आधी काप घेऊन ते सर्जिकल ट्रीटमेंट करायचे पण आता हे लेटेस्ट आधुनिक पद्धतीने एल्सबेरी क्लिनिक जे आधुनिक पद्धतीने करताय ते टेक्निक आपण हे भारतामध्ये रिचफील्डनी आणलेली आहे आणि लई टीडियस आहे महेश पण एक केसांच्या हे रोपणी आपण विदाउट काप म्हणजे नो स्कार आपण ते करू शकता आणि स्वतःचे केस आपल्याला भेटू शकते आणि हे केस रिग्रोथ होते आपल्या स्वतःचे केसासारखा जे तुम्ही वॉश कोम म्हणजे आपले स्वतःचे केस आहे बरोबर आणि ते आपल्याला भेटू शकते. नैसर्गिक हेअर पुन्हा आपल्याला मिळू शकतात त्या टेक्निकद्वारे. अर्थातच रिचफील्ड संस्थेमध्ये ट्रीटमेंट गेलेल्या काही रुग्णांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळते आणि केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी असणारे नवीन उपचार. त्याचप्रमाणे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आता टक्कलवरती सुद्धा नवीन पद्धतीचं केशरोपण उपलब्ध करून दिलेलं रिचफील्ड संस्थेने ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काप न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा स्कार येत नाही आणि हे सर्व उपचार आता अल्प दरात रिचफील्ड संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत आणि रिचफील्ड संस्थेच्या शाखा आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी आहेत. आपण संपर्कासाठी जो नंबर बघत आहात स्क्रीनवरती तो जरूर टिपून घ्या. 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677 या नंबरवरती आपले प्रश्न आपण जरूर विचारू शकता. आणि मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे मॅडम पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण कॉन्फिडन्स विषयी जेव्हा निश्चितच मगाशी बोलला होतात की जेव्हा केस विरळ होतात टक्कल पडतं तेव्हा आत्मविश्वास खचलेला असतो अशा रुग्णांचा आणि त्यांना आत्मविश्वास परत मिळवून देण्याचं एक मोठं काम किंवा कार्य हे रिचफील्ड संस्थाने आपण करत आहात. डॉक्टर अपूर्व शहा आणि तुम्ही आपल्याकडे एक रुग्ण आलेले आहेत ज्यांनी रिचफील्ड संस्थेला भेट दिलेली आहे आणि ज्यांना हाच प्रॉब्लेम होता. आपलं काय एकंदरीतच अनुभव होता मिस्टर केदार, आपल्याला काय सांगता येईल? नमस्कार. बेसिकली मी 2 वर्ष आधी रिचफील्डच्या
म्हणजे रिच्युअलमध्ये एनरोल झालो होतो. पहिलं कन्सल्टेशन माझं डॉक्टर अपूर्व शाह सरांनी घेतलेलं. त्यानंतर त्यांनी पूर्ण व्यवस्थितपणे त्यांनी निदान केलं. त्यांनी सांगितलं की जे काही आहेत आज त्यांनी काही फॉल्स प्रॉमिस नाही केलेत. त्यांनी सांगितलं जे आम्ही करू शकू तेच सांगतो आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. त्यांनी आम्हाला कळवलं की सर्जरी हा एक ऍस्पेक्ट आहे ज्यांनी मला थोडं वाट पाहावं लागेल वर्षभरासाठी, पण त्यानंतर जे स्वतःचे केस आहेत तेच राहतील. आणखीन मी त्याला सगळीकडे म्हणजे जसं नॉर्मल केस आहेत तसेच राहतील ते. त्यानंतर माझा सर्जरी झाली. सर्जरी सांगायचं म्हणजे एक हे आहे, लग्नाच्या माझ्या 20 दिवस आधी मी सर्जरी केलेली. फारच म्हणजे मोठा प्रश्न होता सगळ्यांसाठी की मी करतो आहे लग्न करू शकेल की नाही व्यवस्थित, सगळं म्हणजे काही प्रॉब्लेम तर येणार नाही. पण सरांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही, 20 दिवसामध्ये तुझे जे काही आहेत व्यवस्थित होतील, आम्ही केअर करू म्हणून त्याची जे काही होईल ते. त्यानंतर मग आता आधी जर तुम्ही पाहाल माझे फोटो आणि आता म्हणजे माझा जो कॉन्फिडन्स लेवल होता आधी फारच खचला होता. आता त्या मनाने प्रेक्षकांना मी जरूर आवर्जून सांगेल की तुम्हाला टकले राहण्याची काही गरज नाही. तुम्ही आज बऱ्याच आहेत, रिश्विलनी मला मॅडमनी पण त्याबद्दल सांगितलेलं. फार चांगलं वाटतं मला माझ्या मित्रांना जेव्हा मी सांगतो की रिच्युअलमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून. येस, मला वाटतं एक महत्वाची गोष्ट होती. मॅडम, जाता जाता आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल आमच्या सर्व प्रेक्षकांना? मला हे सल्ला द्यायची आहे की आता वी कॅन फाईट बॉल्डनेस. तर जे डायग्नोस्टिक प्रोसिजर आपल्याकडे आहे आणि जे ट्रीटमेंट, सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहे, तर कोणालाही टक्कल राहायची गरज नाही. आणि सेल्फ कॉन्फिडन्स जे खचकते ते आता आपल्याला आपण वर्ल्डला बेटर वेनी फेस. आणि हे जेव्हाही मला हे सांगायचं आहे की जे केस गळणं होते की विरळपणा होतं, तर आधी पहिला कन्सल्टेशन करा आणि निदान करा आणि नंतर ट्रीटमेंट करा. आणि नो बडी वी कॅन फाईट बॉल्डनेस. मला वाटतं सर्व प्रकारच्या केस विरळतेसाठी आज उपचार उपलब्ध आहेत. केदार हा एक उत्तम उदाहरण आहे की ज्यांनी जस्ट लग्नाच्या 20 दिवस आधी हे उपचार घेतले आणि आता सुखी जीवन जगत आहेत. त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळालेला आहे. डॉक्टर सोनल शहा आणि केदार, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रश्नांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.